तर कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून निलेश लंकेंचं आंदोलन सुरू आहे। खासदार निलेश लंकेंनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन केलेलं आहे। नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जनाक्रोश आंदोलन सध्या सुरू आहे। मागणी मान्य न होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं देखील निलेश लंकेंनी सांगितलंय। उद्या हजारो लोकांसह जनावरं घेऊन आंदोलन करणार असल्याचं देखील निलेश लंकेंनी सांगितलं। आणि दुधाला हमी भाव मिळावा यासाठी आज सकाळी 11 वाजेपासून खासदार निलेश लंके जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती उपोषणाला बसलेले आहे। हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज मुक्काम करत आहे आणि सगळे हे आता झोपण्याच्या तयारीत आहे। पण स्वतः खासदार निलेश लंके आहेत त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत। काय सांगा, आज तुम्ही थेट मुक्कामच ठोकलेला आहे? मी सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे। शेती मालाला हमी भाव मिळाला पाहिजे। प्रामुख्याने कांदा, सोयाबीन आणि कपाशी हेच माल भाव महत्वाचे प्रामुख्याने पिकं असतात। आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे आपण पाहतो तो म्हणजे दूध धंदा। दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे। म्हणजे आपण जर मार्केटमध्ये गेलो तर 25 रुपयाला पाण्याची बाटली मिळते आणि दुधाला जर 22-23 रुपये बाजारभाव मिळत असेल तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। आमचं म्हणणं आहे कमीत कमी 40 रुपये लिटर दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे। जोपर्यंत आउटपुट मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आधी आम्ही गाया पण बांधल्यात, आमचे गुरं पण इथं आहे। आता उद्या तर आम्ही सगळ्या हजारिक गाया इथं आणून बांधणार आहे। आम्ही इथंच आता गायचा गोठा इथं डेअरी पण इथंच चालू करणार आहे। आम्हाला सगळ्यात महत्वाचं रिझल्ट मिळणार चाहिए ना आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आणली या सरकारने। कॅमेरा क्रमांक 7 मराठी अहमदनगर।